पार्थ पवार आणि भुजबळांमध्ये अन्नधान्य पुरवठ्याचे विशिष्ट व्यक्तीला टेंडर देण्यावरून वाद. सूत्रांची माहिती, कसं काम चालते याचा दाखला देत भुजबळ संतापले, तर पक्षातून यावर अधिकृत प्रतिक्रिया देण्यास नकार. सूत्रांची माहिती. अजितदादांच्या राष्ट्रवादी पक्षामध्ये धुसफूस कायम. पार्थ पवारांनी मंत्र्यांकडे टेंडर निधीची माहिती मागवली. सूत्रांची माहिती, गेल्या 6 महिन्यातील टेंडर निधीची माहिती मागवल्याची सूत्रांची माहिती. पार्थ पवारांच्या सूचनेमुळे वरिष्ठ नेते नाराज. उद्यापासून अंतरवाली सराठीमध्ये आमरण उपोषण. मनोज जरांगेंची घोषणा. उष्माघातामुळे बळी गेला तर सरकार जबाबदार. कडक उन्हामध्ये पायामध्ये चप्पल नसेल, पाणी घेणार नाही, जरांगेंचा निर्धार. राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रसाद लाड आज जरांगेंना भेटणार. यावेळेला उदय सामंत देखील उपस्थित असणार. तर सरकारची भूमिका कळल्यानंतर जरांगे उपोषण करणार नाहीत. काही अधिकाऱ्यांकडून चालढकल सुरू अशी तक्रार. विखे पाटील यांची माहिती. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागल्यास रस्त्यावर उतरणार. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांचा सरकारला इशारा. मनोज जरांगेंना आमचा विरोध नाही, तायवाडेंचं वक्तव्य. मनोज जरांगे स्वतःला त्रास करून घेत असतील तर त्यांना अटक करा, गुणरत्न सदावर्ते यांची मागणी. तर जरांगेंचं उपोषण हा प्रसिद्धीचा स्टंट असल्याची टीका. शिवसेनेसोबत नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरच्या जागेचा तिढा. तर राष्ट्रवादीनं पुण्याची जागा मागितली. दोन्ही जागेचा तिढा आम्ही सोडू. विधान परिषदेच्या जागेवरून मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. तर जागा वाटपाचा विषय 2 दिवसांमध्ये संपेल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. 1 जूनला विदर्भातील भाजपच्या विधान परिषद उमेदवारांचे अर्ज भरणार. नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोलीमधून अर्ज भरणार. अमरावतीमधून प्रवीण पोटे अर्ज भरणार असल्याची माहिती. तर नागपुरातून डॉक्टर राजीव पोद्दार, चंद्रपूरमधून अरुण लाखानी अर्ज भरणार. रोहित पवार आज सकाळी 10 वाजता सीआयडी कार्यालयाला भेट देणार. अजितदादांच्या विमान अपघाताबाबत भेट घेणार. आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या. नीट पेपर फुटी प्रकरणावर आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी. फायमा आणि यूडीएफ यांच्याकडून याचिका दाखल. याचिकांमध्ये एनटीए बरखास्त करण्याची आणि कोर्टाच्या देखरेखीखाली संगणक आधारित चाचणी पद्धतीद्वारे परीक्षा घेण्याची मागणी. नीट यूजीची प्रश्नपत्रिका फुटल्यानंतर आता फेरपरीक्षेबाबत सर्व घडामोडींची माहिती पंतप्रधान कार्यालयाला देण्याच्या सूचना. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीमध्ये सूचना. प्रश्नपत्रिका देशभर पोहोचवण्यासाठी टपाल विभागाच्या ऐवजी आता हवाई दलाची मदत घेतली जाणार. नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये मनीषा हवालदार आणि तिच्या पतीचा संबंध समोर आल्यानंतर सीबीआयकडून चौकशी होण्याची शक्यता. मनीषा हवालदारनं तिच्या पतीच्या मोबाईलवरून प्रकरणातील एका आरोपीशी संवाद साधल्याचं तपासामध्ये समोर. अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढेंच्या चार्जनंतर राज्यभरात 53 धाडी तर 33 आरोपी अटकेत. अन्न आणि औषध प्रशासनाकडून 27 आस्थापनांना सील. मुंबई, कोकण, नाशिक, अमरावती, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये कारवाई. नाशिकमधील टीसीएस प्रकरणामध्ये कोर्टात 250 ते 300 पानांचं दोषारोपपत्र दाखल. महिला अत्याचार, धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचा आरोप. पीडित महिलांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याचाही दोषारोपपत्रामध्ये उल्लेख. टीसीएस प्रकरणामध्ये आतापर्यंत 8 संशयित आरोपींना अटक. भोंदू अशोक खरात प्रकरणानंतर राज्यामध्ये भोंदूगिरीच्या विरोधात मोठी कारवाई. 2.25 महिन्यामध्ये राज्यभरात 50 भोंदू भावांच्या विरोधात गुन्हे दाखल. सर्वाधिक 5 गुन्हे नाशिक जिल्ह्यामध्ये नोंद. बहुतांश प्रकरणामध्ये महिलांच्या लैंगिक शोषणाचे आरोप. पिंपरी चिंचवडच्या फुगेवाडीमध्ये एकाच दिवशी 8 जणांचा मृत्यू. 8 जणांचा विविध कारणांनी मृत्यू झाल्याची माहिती. 3घांचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्याचा अंदाज. राजीनामा दिल्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आज दिल्लीमध्ये राजीनामा दिल्यानंतर आज हायकमांडची भेट घेणार. यापुढे सिद्धरामय्यांना कोणती जबाबदारी दिली जाणार याकडे लक्ष. पक्षाला विरोधकांच्या दावणीला बांधणारा धंदा खपवून घेणार नाही. मंत्री उदय सामंतांचं नाव न घेता महेश शिंदे यांना सूचक इशारा. फलटणमध्ये राजेगड सोबत आल्यानं शिवसेनेचाच आमदार होणार. उदय सामंतांची प्रतिक्रिया. आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या. दिल्लीमधील मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये लवकरच मोठे फेरबदल होण्याची शक्यता. केंद्रीय मंत्री पंकज चौधरी यांच्यानंतर आता केंद्रीय मंत्री हर्ष मल्होत्रा यांच्याकडे दिल्ली प्रदेशाध्यक्षपदाची धुरा. दिल्लीतील आगामी महानगरपालिका निवडणुका आणि विधानसभा निवडणुका लक्षात घेता मोठी जबाबदारी. कॉक्रोच जनता पार्टीनं दाखल केलेल्या याचिकेवर आज दिल्ली उच्च न्यायालयामध्ये सुनावणी. कॉक्रोच जनता पार्टीचे एक्सवरील अकाउंट ब्लॉक केल्याच्या विरोधात संस्थापक अभिजित दिपकेंची याचिका. 11वी ऑनलाईन प्रवेशासाठी पहिली गुणवत्ता यादी आणि कट ऑफ आज सकाळी 11 वाजता जाहीर होणार. विद्यार्थ्यांना 3 जूनपर्यंत पहिल्या फेरीतील प्रवेश निश्चित करता येणार. राज्यभरात जवळपास 12 लाख विद्यार्थ्यांची नोंद.
नागपुरात 5 दिवसांमध्ये 22 जणांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची शक्यता. जिल्हा रुग्णालय आणि रेल्वे स्थानक परिसरातील मृत्यूंची संख्या चिंताजनक. तर पोलिसांकडे 24 ते 27 मे दरम्यान शहरामध्ये दररोज 5 मृत्यूंची नोंद. तुकाराम मुंडेंनी एफडीए आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर कारवाया. नागपुरात एफडीएकडून जिल्ह्यातील अनेक ठिकाणी कारवाई. भेसळीचा संशय आलेल्या 4,72,000 रुपयांचा खाद्यपदार्थांचा साठा जप्त. 31 मे रोजी जागतिक तंबाखू विरोधी दिन. धार्मिक स्थळं, शाळा, कॉलेजच्या 100 मीटर परिसरात तंबाखू विकल्यास दुकान बंद किंवा परवाना कायमस्वरूपी रद्द होण्याची कारवाई केली जाणार. एअर इंडियानंतर इंडिगोकडूनही देशांतर्गत विमान उड्डाणामध्ये कपात. विमानाचे इंधन महागल्यामुळे इंडिगोचा निर्णय. इंडिगो दररोज जवळपास 2,200 उड्डाणं चालवते.